आज तुम्हाला सुंदर सकाळचा शुभ सकाळचा सुंदर सुविचार वाचून दाखवतो। सुविचार हळवी असतात म्हणे जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगार ज्यांनी माणसे जोडली जातात। मोठ्यांना तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची। शुभ सकाळ। ज्याप्रमाणे हा सुविचार आहे अर्थ आपल्याला माहीतच आहे की मन हे हळवे असते आणि जी शब्दांनी मोडली जातात हळवी मनामुळे शब्दांनी ते मोडले जातात। पुढच्या वाक्यात सांगतात आणि शब्द असतात जादूगार ज्यांनी माणसे जोडली जातात। मन जिंकायचं असेल तर प्रथमतः पूर्ण समर्पण झाल्याशिवाय आयुष्यातील माणसाचे मन जिंकता येणं फार कठीण आहे। आणि मी तर म्हणेल आजच्या कॉम्प्युटर युगामध्ये मन जिंकणे ही गोष्ट फार अवघड झालेली आहे। तरी पण संयम आणि विश्वप्रेम ज्या गोष्टी आत्मसात केल्या स्वतः, तेव्हा आपण सर्व मनुष्य जोडू शकता। खालील वाक्याचा अर्थ आहे की मोठ्या तर सर्व सवयच, अर्थातच मोठ्यांना सवय झालेलीच असते की त्यांचं विखरण्याचं कार्यच आहे, पण धाग्याला माहीत आहे। ह्या उलट मी उत्तर तुम्हाला देऊ इच्छितो। धाग्याला सवय नेहमी असते की एकत्र कसे बांधून ठेवायचे हे महत्वाचं आहे। अर्थातच संत ज्ञानेश्वर माऊलीच्या एका विश्वाचे माझे घर हे सांगून जाते आपल्याला की एकत्र कसं यायचं। संत ज्ञानेश्वर माऊलीच्या चरित्रावरून आपल्याला कळते। हा शुभ सुविचार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन सुविचार आणि विविध विषयावर मार्गदर्शन केले जाईल याची ग्वाही मी देतो। रामकृष्ण हरी मंडळी, जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान। हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो।